शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील विविध उपसा केंद्रांवरील वीज पुरवठा मागील काही महिन्यांपासून सातत्याने खंडित होत असल्याने शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालाय। 1 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत तब्बल 31 वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची नोंद आहे। या वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरातील पाणी वितरणाच्या टाक्या वेळेत भरत नाहीयेत, त्यामुळे नियमित पाणी पुरवठा करण्यात अडथळे निर्माण होत आहेत। दरम्यान नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय। शहरातील सावेडी परिसरात नगर मनमाड महामार्गावरील झेडके बॉलिवूड कॅफे येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कथित कॅफेवर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली आहे। या कारवाईत कॅफेमध्ये अश्लील कृत्यांसाठी तयार केलेले बंदिस्त कप्पे आढळून आले। कोतवाली पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे हरवलेल्या 7 वर्षांच्या चिमुरड्याला अवघ्या काही तासातच त्याचे आई वडील भेटले। पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना हा चिमुरडा सापडला। घाबरून गेलेल्या चिमुरड्याला पोलिसांनी धीर देत पुन्हा मायेची ओढ मिळवून दिली आहे। चिमुरड्याला नाव आणि पत्ता सांगता येत नव्हता, परंतु पोलिसांचे पथक कामाला लागले आणि अवघ्या काही तासातच त्याच्या आई वडिलांना शोधून काढले। कोतवाली पोलिसांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रेमदान चौकातील स्मार्ट बाजार जवळ खरेदी केलेले टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे। विकत घेतलेले टरबूज खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी गेलेल्या राहुरी येथील तरुणासह त्यांच्या नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण केली, तसेच महिलेसोबत गैरवर्तन केले। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत, त्यावर उपाययोजना म्हणून कोतवाली पोलिसांनी ऍक्शन प्लॅन तयार केलाय। पोलिसांचे पथक गार्डन, ओपन स्पेस, मंदिर, भाजी मंडईमध्ये जाऊन महिलांमध्ये जनजागृती करणार आहेत। महिलांनी गर्दीच्या ठिकाणी कोणते दागिने वापरावे याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। याच पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कोतवाली पोलीस प्रयत्न करत आहेत। नागरिकांच्या दागिन्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।